पश्चिम विभागाची अतिक्रमणाविरोधी धडाकेबाज कारवाई. मॉडेल कॉलनी, कॉलेज रोड परिसरात मोठी कारवाई. मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त. नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री आणि अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या आदेशानुसार पश्चिम विभागात व्यापक अतिक्रमणाविरोधी मोहीम राबवण्यात आली. पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मॉडेल कॉलनी व कॉलेज रोड परिसरात दुकानदारे तसेच हातगाड्या लावणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमित साहित्य जप्त करण्यात आलं. कारवाई दरम्यान टप्पा, हातगाड्या, टेबल खुर्च्या, स्टँड, जाहिरात फलक, बोर्ड, लोखंडी जाळ्या, छत्र्या, प्लास्टिक क्रेट, प्लास्टिक स्टूल, लोखंडी स्टँड आदी विविध साहित्य जप्त करून आडगाव गोडाऊन येथे जमा करण्यात आलं. सदर मोहिमेत पश्चिम विभागाचे प्रमुख विनायक जाधव तसेच PS बागुल, संजय सूर्यवंशी, बापू लांडगे, संतोष पवार, सुनील कदम, जावेद शेख, मोहन भांगरे, जगन्नाथ हमारे आदी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली. पश्चिम विभागाकडून अतिक्रमण मुक्तीची ही मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आले.